एकधाडस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत सोनेसांगवी व मलठण ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको। अष्टविनायक महामार्गाचे अपूर्ण कामे पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी। मलठणसह सोनेसांगवी, कवठे आणि वाघाळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। आंदोलनाची तीव्रता वाढल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्या जीवाशी खेळण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही। या प्रसंगी आपल्या गाव कारभाराची जबाबदारी आहे की आपण सदर रस्त्याचा इस्टिमेट, सदर रस्त्यावर काम करणारी यंत्रणा, त्या रस्त्यावर असणारे अधिकारी किंवा त्या रस्त्याचं काम केलेला कॉन्ट्रॅक्टर, या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण सचोटीने चौकशी करून त्यांना प्रत्येक नियमांची आठवण करून देऊन त्यांच्या केलेल्या कामाची गुणवत्ता या सगळ्या गोष्टी तपासूनच इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी त्यांना एमबी काढून देण्यात परवानगी द्यावी, अन्यथा प्रत्येक कामाला ग्रामपंचायतने विरोध करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। आजपर्यंत भरपूर जीव गेलेत, परंतु इथून पुढच्या काळात देखील आपण काही जागे होणार आहोत का? तर ही जागे होण्याची आज सगळ्यांची गरज येऊन ठेपलेली आहे। कारण मित्रांनो, आपल्या कुटुंबातील प्रत्येक माणसाचे, आपल्या गावातील प्रत्येक माणसाचे किंवा आपल्या वस्तीवरील प्रत्येक माणसाचे जीव काय एवढे स्वच्छ नाहीये। परवाच त्या ठिकाणी जो आपला अष्टविनायक रोड आहे, सोनेसांगवी मार्गे जाणारा, रांजणगावरून ओझरला जाणारा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती मलठणपासनं 1 किलोमीटर सोनेसांगवीच्या बाजूला ॲक्सिडेंट झाला। त्या ठिकाणी 2 तरुण जागेवरतीच गेलो, भीषण अशा पद्धतीचा अपघात होऊन तिसरा त्या ठिकाणी अखेरची घटना मोजत आहे। आणि तो प्रश्न घडल्याच्या नंतर, प्रसंग झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं परिसरात आणि ते गेलेले तरुणांच्या बाबतीत हळहळ निर्माण झाली। आणि काल काही पदाधिकारी मग गणेशराव असतील, सुदाम सर असतील, त्या ठिकाणी पत्रकार असतील, विलासराव, सर्व सोनेसांगवीचे मान्यवर एक विचारविनिमय करून या गोष्टीला उशीर करण्यापेक्षा आपण उद्याच त्या ठिकाणी रास्ता रोको करून असणाऱ्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि आपले प्रश्न मांडण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलात। मोठ्या संख्येने आपण यामध्ये सहभाग दिला। सर्वांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वांना धन्यवाद देतो। मी उपस्थितांना एवढीच विनंती करणार आहे की ज्या वेळेस आपल्या देशाने हा जो लढा उभा केलेला आहे, ज्या वेळेस आपण हात द्याल त्या वेळेस आपण निश्चित रूपानं त्या ठिकाणी उभा राहाल आणि या लढ्याला यश येईपर्यंत आपण थांबायचं नाही। स्पीड ब्रेकर असेल, साईड पट्टा असेल, ज्या सुविधा असतील त्या उणीवा त्या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय आपला लढा थांबणार नाही। अशा पद्धतीचे आपलं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। माझे 2 शब्द थांबवतो। उद्याचं जे आंदोलन, आजचं जे आंदोलन आपण या ठिकाणी सगळ्यांच्या विनंतीवरून थोडंसं जरी थांबवणार असलो तर नजीकच्या काळामध्ये 8-10 दिवसामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलं जाईल। याची दखल पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी घ्यायचे, सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी घ्यायचे। हे आंदोलन आपण करत असताना बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी माहिती नाही, बऱ्याचशा ग्रामस्थांना माहिती नाही, परंतु एक थोड्याशा मेसेजवर बरेचसे मंडळ या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि या आंदोलनाला एक पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात। सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो। 4 दिवसापूर्वी सोमवारी सायंकाळच्या टायमाला 8:30 वाजता मलठण सोनेसांगवी रोडवरती अतिशय भीषण असा अपघात झाला। हा अपघात होत असताना आमच्या गावातील 2 तरुण आणि एक तिसरा जखमी झाला आणि 2 तरुण त्यात मृत्यू पावले। हे मृत्यू पावल्याची बातमी आमच्या गावात कळाली। मलठणकरांनी खूप मोठ्या त्या टायमाला आम्हाला मदत केली गावातील कार्यकर्त्यांनी आणि लगेच आम्हाला फोन करून गावातील कार्यकर्त्यांना म्हटलं लवकर या आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा। आपण शेजारी गणेश भाऊ अशा प्रकारे कायम आमच्या गावामधून कायम आपल्या गावात दळणवळण कायम आमच्या गावात जास्त मलठणमध्ये असते। कोणत्याही प्रकारच्या अडचणीला आपण तुम्ही सर्वजण आमच्या कोणत्याही अडचणीत उभे राहता। मी सर्वप्रथम आपल्या ग्रामस्थांचं, सोनेसांगवीच्या ग्रामस्थांनी गावच्या वतीने आभार व्यक्त करतो। 4 दिवसापूर्वीची बातमी काढली आमच्या सोनेसांगवी गावावर शोकगाव मोठ्या प्रमाणात पसरली। ही बातमी शोका पसरण्याचं कारण त्या अनिल दाते उर्फ काळू हा त्या अपघातात गेला
अत्यंत वाईट घटना झाली, कारण की त्यांच्या घरामध्ये कोरोनाच्या काळात त्यांचे वडील, त्यांचे धाकटे भाऊ गेले आणि 2013 साली त्यांचा मुलगा, एकुलता एक मुलगा होता अनिलचा, तो पण ट्रॅक्टर खाली गेला. एवढी भयानक घटना. आणि आज 4 दिवसापूर्वी अनिल गेला. अत्यंत म्हणजे एकदम शून्य करणारी ही घटना घडली. गावातील फार लहान मुलापासून असो, म्हातारी वयस्कर असो किंवा महिला असो, पुरुष असो, सर्वांना इतकी हळहळ वाटली. आजपर्यंत 4 दिवस झाले आहेत, लोकांच्या डोळ्यातून पाणी जात नाहीये. आणि त्याच प्रमाणात आज मलटणकरांना सुद्धा एवढं दुःख झालं आहे, कारण की आज कालच सर्व पत्रकार बांधव असतील, हे सर्व सरपंच असतील, विलासराव असतील, गणेशराव असतील, यांनी सर्वांनी बोलून म्हणजे आपण लगेच तिथे आंदोलन उभं राहू. तीव्र शब्दात त्यांना आपण आपल्या भावना व्यक्त करू. गणेशराव, मी गेले 4 वर्षापूर्वी हा रस्ता या अष्टविनायक चालू झाला आणि आपल्या रांजणगाव किंवा सोलापूरपासून नाशिकपर्यंत ही वाहतूक चालू झाली. खूप मोठ्या प्रमाणात कंटेनर असतील, टेम्पो असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू लागले. हे होत असताना गेली 1-2 वर्षामध्ये 20 ते 25 जणांचा जीव गमावला, 100 लोक जखमी झाले असतील. आमच्या गावात खूप मोठ्या प्रमाणात चढ उतार आहे, तिथे 10-15 गाड्या त्या दरीत कोसळल्या. मी वारंवार त्या ज्या रस्त्याचे मालक होते टेलेकर साहेब, त्यांना फोन केला. त्यांचे जे मॅनेजर होते भरत विखे साहेब, ही साईड पाहिजे, त्यांना तर मी 15 ते 20 दिवसाला फोन करायचो. असं झाले तसं झाले, तुम्ही कमी आम्हाला साईड पाट्या बसवून द्या, स्पीड ब्रेकर टाका. पण ते एवढं उत्तर द्यायचे काय. मध्यंतरीच्या काळात पुण्याची PWDच्या मॅडम पाटील मॅडम होत्या, त्यांना बोलून घेतलं, त्या पण येत नव्हते. पण 4 विनंती केल्या होत्या, आल्या. त्यांनी 2 स्पीड ब्रेकर टाकले आणि ते एका दिवसात उतरून गेले. किती हलगर्जीपणा या माणसा जीव मोठा आहे का स्पीड ब्रेकर महत्वाचं आहे. त्यांना 100 वाटलं की या गावामध्ये रांजणगावपासून मलटणपर्यंत किंवा कवठेपर्यंत स्पीड ब्रेकरची आम्ही सर्व मागणी करत आहे, आपण टाकायला हरकत नाही. पण त्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे PWD परवानगी भेटत नाही. मग आमच्या 4 गावात भेटत, मग करडे झाले किंवा पाठीमागच्या बाजूला तिथे मोठमोठे स्पीड ब्रेकर टाकले आहेत. मग आम्ही काय असं पाठ केलं आहे, हे सतत आम्ही त्यांना आमच्या गावच्या पाठपुरवठा करत आहे. असो आपण सर्वजण हा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिला. मी आमच्या सोयरे सांगतो गावच्या वतीने आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या दोन्हीला भावपुरांची श्रद्धांजली वाहतो. आणि जो पुण्यामध्ये जो जास्त प्रमाणात जो जखमी आहे त्याला पण आम्ही काल जाऊन त्यांच्या इथे भगिनी पण आलेल्या आहेत, मेवणे आहेत, त्यांचे सासरे इथं आहेत. काल आम्ही स्वतः फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. पण ती पण थोडं अवस्था त्यांची जरा खराबच आहे. तर काल आम्ही इन्शुरन्सवाले किंवा पोलीस स्टेशनला फोन केला होता त्या गाडीवाल्यांना, पण आम्ही म्हटलं आम्हाला मी तुम्ही यायचं नाही, आम्हाला केस इन्शुरन्समधून काय होईल ते होईल. तर त्या मुलासाठी जर काय वेळ खर्च आला तर आम्ही आपण सर्वजण थोडं पैसे काढून त्यांच्यासोबत त्यांना 100% मदत करू. असो गेल्या आता जर 8 दिवसामध्ये एसपीटी ब्रेकर साईड पट्ट्या असतील किंवा आणि गावाला दुसरं एक विनंती, आमचं गाव तुमचं गावाचं हे जे अतिक्रमण झाले आहे साईडनी गावात त्याचे टपरे आहेत किंवा जो घर आहे त्यांना विनंती, किंवा झाडे मग जुनी झाडं असतील तर आता झाडं काढावं लागतील, घरं काढावं लागतील, भिंती काढावं लागतील, गेट काढावं लागेल. ही विनंती करतो, कारण की आपण मृत्यूची वाट पाहू नका, त्याची पुन्हा वेळ सांगता येणार नाही. जर हे झालं नाही तर आपण सर्वांनी परत एकदा 8 दिवसानंतर याच ठिकाणी मोठं तीव्र आंदोलन करू. आणि मी 8 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वतः मी निवेदन बापूसाहेब शिंदे आम्ही जाऊन काल बापूसाहेबांना बोलवलेले, शिंदे साहेबांकडे निवेदन देणार आहे. कारण हा रस्त्याची जी टाटा हे मालक करत आहे हे खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू गेलेला आहे. ही खूप मोठं वाईट घटना आहे. भविष्यात अशा गोष्टी न होण्यासाठी राजकारण बाजू तुम्ही आम्ही सोबत एकत्र येऊन आता लढा उभा करावा असे आता परत एकदा आव्हान करतो या ठिकाणी थांबतो. मलटण गावच्या अष्टविनायक महामार्गावरती आमचे मित्र गणेश जामदार यांचा सकाळीच फोन आला की दादा तुम्ही या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत, तुम्ही आलं पाहिजे. सोने सांगवी मलटण ग्रामवासियांच्या आणि गणेशच्या पुढाकारातनं आज हे छोटंसं आंदोलन होतं. आंदोलन जरी छोटंसं असलं परंतु याची दाहकता फार मोठी आहे. सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस त्या अपघाताला सामोरं जातो आणि त्याच्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस अडचणी उभ्या राहत असतात, हे ज्या कुटुंबामध्ये घडतं त्या कुटुंबालाच ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. तुम्ही आम्ही जरी बाजूनी पाहत असलो परंतु
आपण एक करू शकतो की ह्या होणाऱ्या घटनेच्या विरोधामध्ये आवाज उठवून प्रशासनाला जागा आणि वेळोवेळी त्या ठिकाणी करणं. अनेक नागरिकांनी या अष्टविनायक महामार्गाचे असणारे कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर यांना स्पीड ब्रेकरची मागणी केली, परंतु कॉन्ट्रॅक्टरनी कुठेतरी केल्यासारखं काम दाखवलं, परंतु 8 दिवसातच ते स्पीड ब्रेकर निकामी झाले. परत पूर्ववत परिस्थिती चालू झाली. पुन्हा नागरिकांनी सांगितलं मुकुट आला होता, करतो एवढं सांगणं, पण प्रत्येक काहीच नाही. म्हणून तुम्ही आम्ही या रस्त्यावर येण्याची वेळ, हे मदमस्त झालेल्या अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांना कार्याची जाणीव करून देत असतात. ज्यावेळेस आपण आता गणेश भाऊ, कोण किती मोठा, कोण लोकप्रतिनिधी, कोण सर्वसामान्य नागरिक, याहीपेक्षा ज्यावेळेस आपण सगळे, त्यावेळेस खऱ्या अर्थानं या प्रशासनाचं लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आज आपण सगळेजण अशा परिस्थितीमध्ये जर प्रशासनाला जाग येत नसेल तर आपल्याला यापुढची वेगळी भूमिका घ्यावी. आता विलास माध्यमात ते गणेशरावांनी सांगितलं, परंतु एक मात्र सत्य, आपण जरी पाठपुरावा करत असेल तर प्रशासन किती याकडे लक्ष देत आहे महत्वाचं आहे. आणि म्हणून हा लढा आज आपण या ठिकाणी भाषणं केली, भावना व्यक्त केल्या आणि ऐकून घेतला, म्हणून त्याचं शेवटपर्यंत आणि जे लागणार आहे त्यासाठी एकोप्याने सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हा हे आपल्या प्रश्नाकडे प्रशासन अशा बाळगायला हरकत नाही. आज जो प्रकार छोटासा, 2 जण गेले, अपघात होऊन गेल्यानंतर योजना करणं, त्याहीपेक्षा अगोदरच जर या गोष्टी केल्या असत्या हा अपघात टळला असता. या प्रशासन त्याकडे लक्ष दिलेलं नाही, म्हणून आपल्याला ही वेळ आलेली आहे. निश्चितपणानं ही 2 कुटुंब त्या दुर्दैवाला सामोरं जात असताना आता मदत केली. माझ्यासारखा सुद्धा काम करत असताना माझ्या परीने सुद्धा या कुटुंबाला संदीप भाऊ आपण निश्चितच मदत करू करण्याचा मला वेळोवेळी मी आपल्या, परंतु आज हे आंदोलन केलेलं आहे. या जे प्रश्न आपले पुढचे राहतील त्याला आपल्याला तोंड द्यायचं. आज गणेश भाऊंचं खरोखर धन्यवाद मानलं पाहिजे. कोणीतरी पुढे यावं लागतं, समाजाला दिशा द्यावी लागते आणि ते करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.